नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजवून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. सगळीकडे अशी चर्चा होती की या सगळ्या वातावरणामध्ये बहुतेक फेड रेट कट करेल. तर काल फेडनी स्पष्टीकरण दिलं, स्पष्टपणे सांगितलं की या टॅरिफमुळे ग्रोथ कमी होईल, महागाई वाढेल. तर कशाकडे आधी लक्ष देणं गरजेचं आहे त्याचा विचार मला करावा लागेल. डेटा कसा येईल तो पाहावा लागेल आणि मग त्यावर आधारित काय निर्णय घ्यायचा तो मी ठरवीन. कुणी सांगितलं रेट कट करा म्हणून काही रेट कट केला जाणार नाही. त्यामुळे काल अमेरिकन मार्केट पडलं आणि इराण आणि अमेरिका यांच्यातला सुद्धा तणाव वाढला. काल जी बातमी आली होती की 245% टॅरिफ लावला चीनवर, तर तो आधी 100% होताच आणि त्याच्यावर परत 145% ॲडिशन आहे. ते 245% वाढवलेला नाही. म्हणजे आधी आहे बाबा 100%, त्याच्यात 245 म्हणजे 345 झालं आहे असं नव्हे. हेही स्पष्टीकरण काल देण्यात आलं. त्याचप्रमाणे बॉन्ड यील्ड 4.30 झालं. डॉलर इंडेक्स 99.35, तर क्रूड 66.08 या भावाला क्रूड गेलं. फॉरेन इन्व्हेस्टर्सची मात्र खरेदी आहे. 3,936 कोटीची फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 2,512 कोटीची. 23,450 ते 23,500 हा रेझिस्टन्स अगदी जवळ आलाय. या लेव्हलच्या जवळपास राहिलं मार्केट इथे टिकलं 23,450 ते 23,500 या दरम्यान, तर पुढे आपल्याला 23,800चा टप्पा मिळू शकतो. जर सुरुवातीला आज मार्केट पडलं तर 23,275 हा सपोर्ट पकडा. रुपया 9 पैशांनी सुधारला. वारी रिन्युएबल्सचा रिझल्ट लागला. रिझल्ट चांगला लागला. प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढलं. मार्जिन अगदी किंचित कमी झाला. एंजल वनचा मात्र रिझल्ट कमजोर लागलाय. प्रॉफिट, रेव्हेन्यू दोन्हीही कमी झालाय, पण एंजलने 26 रुपये डिव्हिडंड दिलाय. GTPL हाथवे यांचं प्रॉफिट कमी झालंय, मार्जिन कमी झालंय, रेव्हेन्यू वाढलाय, रिझल्ट कमजोर आहे. झायडस लाईफची एक केस मायर बेट्रिक ही केस कोर्टात चालली होती. या केसच्या बाबतीत कंपनीच्या विरोधात निर्णय आलाय. पेटेंटच्या बाबतीतली ही केस होती. कोणत्याही प्रकारची निगोशिएशन्स चालू नाही आहेत असं झायडस लाईफने सांगितलं. या केसचा लुपिनवर सुद्धा परिणाम होणार आहे. पेटीएमचे MD CEO शर्मा यांनी स्वेच्छेने ESOPs सोडून दिले. 2.1 कोटी शेअर्स त्यांना ESOPs म्हणून मिळाले होते आणि त्याची व्हॅल्यू 492 कोटी होती. अल्ट्राटेक सिमेंट, एम्पिन C&I पॉवर 8 प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 26% स्टेक
25.5 कोटीला अल्ट्राटेकने घेतला. DLF सृजन रियालिटी बरोबर सेज जमीन कलकत्त्यामधली 693 कोटीला विकण्यासाठी त्यांनी करार केलाय. ही जमीन 25.9 एकर होती. ग्लेनमार्क फार्मा एक टॅबलेट लॉन्च करणार आहेत. डेक्स्ट्रोफेलेंटामाइन टॅबलेट आणि बायो इक्विव्हॅलंट टू ॲड्रेन या टॅबलेट्स आहेत. तर त्या मे 25 पासून त्याचं डिस्ट्रीब्युशन ते सुरू करणार आहे. तर ॲड्रेलची विक्री फेब्रुवारी 2025 मध्ये $421.7 मिलियन एवढी होती. कोफोर्जच्या सबसिडियरीनी TM लॅब्समध्ये 100% स्टेक घेतला. SBI कार्ड टाटा लिओ SBI कार्ड टाटा डिजिटल बरोबर काढणार आहे आणि या भागीदारीमध्ये SBI कार्ड आहे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की फेडची भूमिका काय काय होत आहे त्याची वेट अँड सी या भूमिकेमध्ये फेड असेल. आज सगळा गोंधळ असेल. सुरुवातीला मार्केट पडेल. ते पडल्यानंतर जे शेअर स्ट्रॉंग होते ज्यांनी सपोर्ट लेव्हल राखली आहे ते शेअर नंतर तेजीत जाण्याची शक्यता आहे. पण पुन्हा 3 दिवसाची सुट्टी आहे त्यामुळे दिवस सरता सरता कोणी पोझिशन ठेवेल असं वाटत नाही. पण या सुट्टीमध्ये मात्र अमेरिकन मार्केट सुद्धा बंद राहील. त्यामुळे अमेरिकेतून काही बातम्या येतील का अशी कुठलीही शक्यता सोमवारसाठी असणार नाही. म्हणजे ती एक भीती नाहीशी झाली आहे. कारण कधी कधी आपल्या इथे सुट्टी असते पण अमेरिकन मार्केट चालू असतं आणि त्याचा परिणाम धाडदिशी सुट्टीवरून आल्यानंतर आपल्या मार्केटवर दिसतो. तसं या वेळेला होण्याची शक्यता मात्र नाही. त्यामुळे आज जरा जपूनच ट्रेड करा. सुरुवातीचा हबका जाऊ द्या आणि मग नंतर जे शेअर स्ट्रॉंग होते सपोर्ट लेवलला आहे ते नंतर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचं मार्केट दोन्हीही बाजूनी चालेल. पहिल्यांदा तेजीचे शेअर दिले आणि मग मंदीतले दिले. तेजीमध्ये ॲक्सिस बँक, इंडियन बँक, ट्रेंट TRENT, इंडियन हॉटेल, KEI, वारी रिन्युएबल्स रिझल्ट चांगला आहे. अडाणी पोर्ट, ACC, अंबुजा, JBM ऑटो, AB कॅपिटल, आदित्य बिर्ला कॅपिटल, बजाज इलेक्ट्रिकल्स. कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मी या संबंधीची बातमी दिली आहे. ABB, एशियन पेंट, अपोलो हॉस्पिटल, बँक ऑफ बरोडा, IDFC फर्स्ट, कॅम्प्स, भारती एअरटेल, भेर, BHEL, भाबाबरोबर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करार त्यांनी केला आहे म्हणून, कॅन्फिना होम्स, रोटो पंप, आयशर मोटर, केफिन, ग्लेनमार्क फार्मा, TVS मोटर, स्टेट बँक ऑफ इंडिया, पॉली मेडिकल, तानला, सुप्रीम इंडस्ट्री, स्वराज इंजिन. स्वराज इंजिनची बातमी ही काल दिली आहे.
रिझल्ट चांगला आहे, 104 रुपये डिव्हिडंड आहे. DLF, ITC आणि ओलेक्ट्रा. तर मंदीमध्ये एंजल वन, विप्रो रिझल्टही चांगला नाही आणि टेक शेअर्स पडले. GTPL हाथवे, RIIL, इन्फोसिस, जेन्सॉल, झायडस लाइफ, व्होल्टास, प्रेस्टीज, लुपिन, दालमिया भारत. त्यांना ईडीची प्रोव्हिजनल अटॅचमेंट ऑर्डर आली आहे म्हणून. आणि झायडस लाइफ हे सगळे शेअर एंजल वन पासून मंदीत राहतील. एंजल वन, विप्रो, GTPL हाथवे, RIIL, इन्फोसिस, जेन्सॉल, झायडस लाइफ, व्होल्टास, प्रेस्टीज, लुपिन, दालमिया भारत हे सगळे मंदीमध्ये आहे. आज मार्केटमध्ये गोंधळ असेल, तो गोंधळ ज्यांना झेपतोय त्यांनीच ट्रेड करा, नाहीतर स्टॉप लॉस करत 1000 रुपयाचं नुकसान होईल. म्हणजे एका शेअरमध्ये आपण 2 रुपये खाली स्टॉप लॉस लावला, काय झालं, स्टॉप लॉसच कटला ना. असं म्हणता प्रत्येक शेअरचा स्टॉप लॉस गेला तर 1000 रुपये स्टॉप लॉसमध्येच जातील. तर जर आपल्याला झेपत नसेल तर अशा दिवशी ट्रेड करणं टाळा. फक्त लक्ष द्या, एखाद वेळेला एखादा शेअर अचानक तेजीत गेला तर तुम्हाला विकता येऊ शकतो. त्यामुळे लक्ष देणं सोडू नका. पण बाईंगमध्ये राहिलात आणि झपाझप जर शेअर पडू लागला तर नुकसान होण्याची शक्यता असते. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.